आत्मानात्म विचार, त्याच्या योगाने स्वरूपाच्या ज्ञानाने म्हणजे अज्ञानाचा नाशच्या द्वाराने त्या अहंता आणि ममताची निवृत्ती होती. तुम्हाला याच्यावर बोलली मी काल, तर काय सांगितलं? हे वाक्य सांगता येत तुम्हाला की विवेकादी साधनाने संपन्न व्हायचं आणि ब्रह्मनिष्ठ गुरुला शरण जायचं आणि नंतर काय त्यांच्या उपदेशापासून झालेला आत्मानात्मक विचार, त्याच्या योगाने झालेला आत्मस्वरूप साक्षात्कार आणि त्याच्या नाशाने अज्ञानाचा, अहंताचा आणि ममतेचा नाश. हे 3 पॉइंट आहे. पहिल्यांदा आत्मानात्मक विचाराच्या साह्याने ब्रह्मनिष्ठ गुरुला शरण जाणे. म्हणजे आत्मानात्मक विचार म्हणजे सजाती वृत्तीचा प्रवाह स्वीकारणे आणि विजाती वृत्तीचा प्रवाह त्यागणे, म्हणजे देहाकडे जाणारी वृत्ती आहे तिला रोखणे, खोट्याला खरं म्हणणारं मन थांबणे, संकल्प विकल्पातून आपण बाहेर येणे आणि हरिदर्शनासाठी श्रवणात राहणे आणि मम आणि अहम काढणे. यासाठी आत्मा आणि अनात्मा, जड आणि चेत, खरं आणि खोट, सुख आणि दुःख, सार आणि असा, हे बुद्धीला जेव्हा कळू लागतं हलक्या हलक्या हलक्या, हे खरे बाई खोटे, खोट्यात काय उपयोग नाही, खरं काय सोडायचं नाही, खोट्यामध्ये त्रास आहे, धोका आहे, दुःख आहे आणि खऱ्यामध्ये सुख आहे, परमात्म्याची भेट आहे, अज्ञानाचा बाध आहे, अहमता ममता निवृत्त आहे. म्हणून ज्या सजाती प्रवाह म्हणजे भगवंताकडे जाणारी बुद्धी, तिचा स्वीकार करावा आणि देहाला माझं म्हणणारी बुद्धी, तिचा तिरस्कार आणि तिला सोडावं, फेकून द्यावं. जसं केळ खाताना सलपट फेकावंच लागतं, वांग्याची भाजी करताना देठ कापावंच लागतं, तर ती भाजी काटे रहित होती. काट्यासुद्धा भाजी खाल्ली की नरड फाटत. तसं देहासहित मन तुम्ही जर ठेवलं तर तो अविद्येचा काटा तुम्हाला सतत फाडतो. हो माऊली. समजायला का? हो माऊली. ही अनंत कालापासूनच्या विद्या, अनंत वासना, अनंत संशय, आशय, विषय हे बुद्धीने पकडले. सजाती प्रवाह काय, विजाती प्रवाह काय, 2 प्रवाह बुद्धीचे आहेत. एक सजाती स्वरूपाकडे जाती, स्वरूपाला जाणती, भक्ती येती, संताच्या चरणात राहती, बोधाला स्वीकारती, अज्ञानाला नाकारती, जगत भावाला टाकायला सुरुवात होती, आत्मभावाला ती जाणू लागते. ती वृत्ती शांत आणि वेदांतात असती, त्या वृत्तीमध्ये बोध असतो आणि त्या बोधाच्या द्वारे तिला सजाती प्रवाहाकडे जाता येतं आणि अविद्येच्या शक्तीनं मन देहाकडे येतं विजाती प्रवाह. त्या विजाती प्रवाहाचा नाश करण्यासाठी आत्मचिंतनात राहून बोधामध्ये, बुद्धीमध्ये बोधाला घेऊन जेव्हा बुद्धी आणि बोध एकत्र होतात, तर ती वृत्ती अंतर्मुख होती आणि अंतरात जाऊन स्वरूपाला पाहती. व्यवहार तिचा अलग होतो, भेद तिचा नाश होतो, परमात्मा तिला जाणू लागतो, परमात्म्यासोबत ती राहू लागती, पण ऐक्य होण्याला सद्गुरूची सोबत लागते. सद्गुरूच्या मुखातून वेदाचा बोध आणि महावाक्याचं ज्ञान घेऊन ती वृत्ती आत जाती आणि महावाक्याच्या ज्ञानानं स्वरूपामध्ये अभिन्न होती. तेव्हा ती देहाची भिन्नता सिद्ध होती, वृत्ती जडाला सोडून देती, विजाती प्रवाह बंद होतो, सजाती प्रवाह सुरू होतो, आत्मसाक्षात्कार होतो, स्वरूपाचा आनंद प्रगटतो, वेदाचा चमत्कार होतो, बोधाचा आरसा मिळतो, स्वतःला स्वतः जीव पाहतो, तो मी तो आहे असं जाणतो आणि ब्रह्मस्वरूपात वृत्ती विलीन होती. ही ज्ञानाची खरी स्थिती, अंतःकरणाची परमात्म्याला प्राप्तीची अनुभूती, त्याला म्हणतात वेदांताची रीती, मोक्षाची स्थिती, अनुभवाची बुद्धीला गती. साष्टांग दंडवत माऊली. आणि चिंतन करून करूनच लाखो कोटी जन्मातली वासना तिला जाळून टाकावं लागतं. ती पुन्हा पुन्हा येते वापस आपल्याकडं.
गेल्यासारखं करते की पुन्हा येते, गेल्यासारखं. जसा रोग गेलं की पुन्हा खोकला येतो, खोकला गेला की काहीतरी खात पुन्हा येतो, ताप गेली की पुन्हा येते, शुगर वाढली की पुन्हा वाढते की पुन्हा खाली येते की पुन्हा वाढते. येता जाता आहे की नाही सांगा? हो माऊली, येतो जातो. हा, आता ताप गेली म्हणजे पुन्हा येत नाही असं आहे का? नाही, नाही माऊली, परत येतोच. मग तसंच आहे हे. तसं खोकला पुन्हा 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 ठो ठो ठो, किती त्रास आहे ते, आहे की नाही सांगा? हो माऊली, आहे, त्रासच आहे. तर सावित्रीचा पण त्रास व्हा. आपण खोकला आले की औषध घेतो पण पत्ते सोडतो, त्याच्यामुळे ते राहतो पुन्हा पुन्हा येतो. तर सावित्रीचं पत्ते सोडून देतो, मला ते अविद्या पुन्हा पुन्हा येतो. हो माऊली, पथ्य कळाले की नाही? हो माऊली, जे करून येते मन करतं, जे बोलून येते वाणी बोलती, जे बघून येते डोळे बघतात, जे जाणायचं ते जाणायचं राहतं, हे अविद्येचं खातं. म्हणून पुन्हा पुन्हा खोकला, पुन्हा पुन्हा ताप, पुन्हा पुन्हा शुगर, सगळं येतं. येतं की नाही? हो माऊली, येतं. आता गोळी घेतली, ताप तिनं काढली, पण पुन्हा येत नाही असं गोळीनं सांगितलं का तुम्हाला? नाही माऊली. मग तसंच अविद्या गेल्यासारखी वाटते, पुन्हा गोळीची पावर संपली की पुन्हा येऊन डोक्यावर बसते. हो माऊली, ब्रह्मरस घेई काढा तेले पिढा वारेला, फक्त नाम विठोबाचे अनक नाही घेई वाचे. हे जे प्रमाण सांगितलेत ना, तरी आपल्यासाठी हे भौरोगाचं औषध आहे, आणि ते देहाचं डॉक्टर औषध देत आणि हे संत औषध देतात. बरोबर आहे का नाही? हो माऊली, बरोबर आहे. म्हणून माझा विषय अंत आणि ममता आहे. मला तुम्हाला सांगावं लागतं की खोकला पुन्हा कसा येतो, ताप पुन्हा कसं येते, शुगर पुन्हा कमी झाल्या पुन्हा कशी वाढती, सांगा. वाढ कमी जास्त होती की नाही? होती माऊली. मग तसंच साथ देण्याची रीती, ती पुन्हा बुद्धी देहाकडे जाते की म्हणते मी आत्मा आहे, की पुन्हा देहाकडे येते, की पुन्हा मग अनात्मा, की पुन्हा आत्मा, की पुन्हा अनात्मा. मग खरं काय? सांगा खरं. जसं खोकला गेला 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 वाटतो, तो पुन्हा येतो. गेला का? नाही गेला माऊली, गेला का? नाही गेला. मग अविद्या गेली का? नाही गेली. म्हणजेच परमार्थात त्रुटी आहे, अंतःकरणाची स्थिती कमत आहे, आपलं चिंतन कमी आहे, आपला अभ्यास कमी आहे, आपला निग्रह कमी आहे, आपली सेवा कमी आहे, श्रद्धा कमी आहे, सगळं कमी कमी. तर वाढवत राहायचं, वाढवत राहायचं. आपल्या स्थितीत आहेत की नाही तपासायचं. आपण आपल्या महिमेत राहायचं, तिथून नाही हलायचं. कधी ऊन येतं, कधी पाऊस येतो, कधी वारं येतं. सतत ऊन बी नाही, सतत पाऊस बी नाही. आहे का सतत पाऊस? सांगा. नाही माऊली. मग सतत प्रारब्धानुसार राहत नाही हे समजून घ्यायचं. हो माऊली. हा, कारण पाऊस थांबला की पुन्हा दुसरं ऊन पडतं. ऊन कमी झालं की ढग येतात, ढग संपले, पाऊस संपले की ऊन सुरू होतं, उन्हाळा. ते ऋतुमान थांबले का? नाही थांबलं, नाही थांबलं. मग तसंच आपलं मन
आत्म्यात नाही थांबला. ते ऋतू बदलायले, तुम्ही बदलायले. खरे. हा, पण वृत्तीनं चालणं बदल, वृत्तीचा न विकार. धर्म अंतःकरणाचे, मी त्याला जाणणारा भिन्न आहे. आणि ते अंतःकरण सुख दुःख पूर्ण काय तुझं माझं त्याला ओरडू द्यायचं, आपण बाजूला राहायचं. मग ते थांबतं, वरडत नाही. पण त्याचं ऐकलं नाही की वरडत नाही. एक रडायला दिलं की मागते, नाही दिल्यावर जाते. ते म्हणते देतच नाही, रडून काय पाहिजे. रडत नाही, ते मागत नाही, कारण ऐकशी मिळत नाही. हो माऊली, बरोबर आहे. तसंच आहे ना मग. अंतःकरणात केलेल्या व्यवहाराच्या सुख दुःखाला सोडणारी वृत्ती बोधमय असते आणि ते भगवंतामध्ये एकनिष्ठ असते, स्वरूपामध्ये अभिन्न असते, जगत भावातून आलेख असते, भेदाच्या नाशातून अभेदात असते. ती व्यवहाराला पाहत असते, व्यवहारात चिटकत नसते, सुख दुःख होतात जातात, पण ते व्यवहारांचा साक्षी असते. संबंध रहित वृत्ती ईश्वरामध्ये अभिन्न असते आणि संबंध करणारी आज वृत्ती भेदात आणि सुख दुःखात आणि क्लेशात आणि अविद्येत असते. ती जीवन मुक्ती नसते. सजाती प्रवाहाचा स्वीकार, विजाती प्रवाहाचा तिरस्कार, अशी वृत्ती जेव्हा असती तर ती बोधाला पकडती, वेदाकडे जाती, स्वरूपाला पाहती, आत्मनिष्ठ होती आणि स्वरूपाचं सुख घेती आणि देहातून अलग होती. ही ज्ञानाची रीती. साष्टांग खूप सुंदर बाबू. साधं दृष्टांत बोललं तर बाया नाचतात, असं बोलला अट्ट बोलला. अगं टट्टेवाले नुसतं ते नुसती भाषा दृष्टांते, सिद्धांताचा पत्ता नाही. अट्ट बोलला काय करते? सिद्धांतावर सांगू ये ना. प्रपंचाचं बोलणं दृष्टांत आहे, स्वरूपाचा प्रगट करणं सिद्धांत आहे. साधू सरदे वेदांत आहे. अगदी माऊली, साधूचं हृदय म्हणजे खरंच वेदांत. हे बोलले प्रपंचाचं काय बोलतो? टक 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 टक. सिद्धांत मान अज्ञानाला टाकण्यासाठी जीवानी ती उघड. हे कुठे आहे? संसारातलं काही बोललं, काही सांगितलं की अट्ट बोलले. त्या बाईला शेंबडीला काही कळलं बी नाही. सिद्धांत कसा असतो, वेदांत कसा आपल्या हृदयात येतो, अज्ञान कसं भस्म होतं आणि आपली स्थिती आपल्याला कशी जाणता येते, हे कुठं कळतंय? गोष्टी मास्तीन दृष्टांत विषय प्रपंचातलं बोलले की नाचायचं. किती अवघड आहे हे, किती खरकटे लोक असतात रे बाबा. अरे राम, जगा वाईट त्रास होतोय. कशाला चांगलं म्हणून नाचायचं? ती प्रपंचातली भाषा. नारायणा. अरे आता कळायला मला हळूहळू की तेच कळत आणि तेच आवडतं. सिद्धांत कळत बी नाही, आवडत बी नाही. बरोबर आहे का नाही? हो माऊली. संसारी भाषा कळते, दृष्टांत कळते, साध भाषा कळते, वैदिक भाषाच कळत नाही, म्हणून ती आवडत नाही. अधिकार नसतो तिथे, शून्य अधिकार. म्हणून प्रपंचातले उदाहरण होतात. अगदी सत्य. वैदिक भाषा मांडा, असे ग्रंथ सोडवा आणि अज्ञानाला संपवा, साधकाला सिद्ध बनवा, त्याच्या जन्म मरणाला थांबवा, त्याच्या बुद्धीला ब्रह्म करा, त्याच्या हृदयात बोधाचा झरा भरा, मग तो साधू करा. प्रपंचात बरोबर तर कुणी करतो, त्याचं काय नाव?
पुढे जायचं आपल्याला. घटाप्रमाणे दृश्य आहे. आजपर्यंत ऐकलं आपण की जसं हा देह पंचमहाभूताचं कार्य आहे हे झालं, आणि त्यामुळे अनात्मा आहे. हा देह अनात्मा आहे आणि तो दृश्य आहे आणि त्याला पाहणारा द्रष्टा आहे. इथपर्यंत आलतो का नाही आपण? माऊली त्याच्या पुढे गेलतो आपण. हा बरोबर आहे. ऐका, आपण तरुण वृद्ध स्थूल इथपर्यंत येतो आणि त्याच्या पुढे गौर शांता दीर्घता रस्व कृष हे धर्म देहाचे येतं. त्यामध्ये एकही माझ्या आत्म्यात उघडच नाही. अशा प्रकारच्या विचाराने देहातून अहंता निवृत्त होते. म्हणजे मी स्थूल नाही, बाल नाही, वृद्ध नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, जात नाही, वर्ण नाही, ब्राह्मण नाही, कोमटे नाही, काहीच नाही. मी तो आत्मा आहे. हा दृढनिश्चय झाल्यानंतर ती अहंता जाते. इथपर्यंत आलतो का पुढे गेलतो? नाही, इथपर्यंत आलतो माऊली. पुढे गेलो पुढे गेलो होतो. देहाहून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. इथपर्यंत आलतो माऊली. तिथंच आहे, 2-4 ओळी झाले की माऊली. अशा प्रकारच्या विचारांनी देहातून अहंता निवडते. देवदत्त, विष्णुदत्त, शिवदत्त हे नावे देह संबंधी असतात. आत्म्याला नावे असतात. नामरूप रहित आहे तो. आता ती सुद्धा देह संबंधी व्यवहारात सिद्ध करण्यासाठी नावे असतात. कल्पलेली खोटी असतात. आत्म्याच्या ठिकाणी नावे नाही. देहातून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. देहातून आत्मा वेगळा आहे. आता जीव जाणत नाही. आता जीव आणि आत्मा हे भिन्न आहे ते कळालं का नाही? आत्मा कशाला म्हणायचं, जीव कशाला म्हणायचं ते बी सांगावं लागतं पुन्हा पुन्हा पुन्हा. आणि तितकं सांगून मी दृष्टांत त्यांना प्रपंच ते आवडते. निर्बुद्ध लोक ते निर्बुद्ध. कारण एवढा वेदांताचा पाऊस पडून ते कमी पडतं. प्रपंचाचं दृष्टांत छान वाटते. वा अरे वा, त्याची कमाल आहे. म्हणजे वेद कमी पडला आणि हे संसारातले उदाहरण छान वाटायले. हे कलियुगाचं वार असते बेटा. आता सांगा, हे उत्तर द्या आम्हाला. देहाहून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. त्या 2 गोष्टी मला एक वाक्य बोला. हे काय बोलले बोला? देहाहून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. बघा, आता 3 पदार्थ झाले. देह, आत्मा आणि जीव. देह असलेला आत्मा आणि त्याला न जाणणारा जीव. सांगा 3. देह असलेला आत्मा आणि त्याला न जाणणारा जीव. दिसणारा देह, असणारा आत्मा, दिसणारा दृश्य देह, त्याला जाणणारा द्रष्टा, आणि द्रष्टा म्हणजे आत्मस्वरूप आणि त्याच्या पाठीमागे अधिष्ठान. व्यवहाराकरता द्रष्टा बनला तो तर स्वराक्षता आत्माच आहे. पण दृश्याला बघणारा द्रष्टा व्हावाच लागतो. कारण दृश्यामध्ये व्यवहार असतोच, व्यवहाराला तो लागतोच. पण व्यवहार करताना त्याची जाणीव, त्याचं ज्ञान आहे आणि तो जाणणारा आहे असं न कळणारा जीव मी जाणलं म्हणतो. आणि जीवाला तो आत्मा कळत नाही म्हणून तो बद्ध आहे. आणि जीवाला मी आत्मा कळायल्यावर तो मुक्त आहे. हो माऊली. बोला ना. मी काय बोलायचं, मी थांबणार. आणि त्याच्या घंटे बडबड करायचं का मी नाही. देह, आत्मा आणि जीव. देह हा दिसणारा आहे, आत्मा हा असणारा आहे, जीव हा जाणणारा द्रष्टा आहे. व्यवहार करताना जाणणारा तो आहे, व्यवहार त्याच्यामुळे आहे. हे ज्या जीवाला कळालं तो मुक्त आहे आणि ज्याला नाही कळालं तो बद्ध आहे. वेगळं बोलतो की हा दृश्य आहे, त्याला जाणणारा द्रष्टा ज्ञान स्वरूप आहे. जाणणारा जो भगवंत असतो. मग मला जाणलं असं वाटतं म्हणून बद्धता. जीवाला मी आत्मा माहित नाही, मी जाणतो असं वाटतं म्हणून बद्धता. आणि त्याचं जाणणं द्रष्ट्याचं आहे आणि दिसणं द्रष्ट्याचं आहे आणि मी आत्मा हा व्यवहार माझा नाहीये, हे जीवन मुक्ताची स्थिती आहे.
सूक्ष्म ही प्रेरणा हे साधन असतंय. सोपं नाही आहे माऊली, साधन नाही. सांग, सोपं आहे का प्रेरणा? बोलायला काय झालं? नाही नाही, तुम्ही सांगितलेलं आम्हाला सांगायचं म्हणजे अवघड जाते माऊली. सोपं सोपं नाही. आहे. नाही माऊली, सोपं नाही. एवढं सूक्ष्मता मांडणं, अंतर्मुखात जाणं आणि एवढं ऐकून प्रपंचातली बडबड तुम्हाला आवडलं? किती अवघड आहे. इतका पाऊस टाकून तर तुम्हाला सिद्धांताची किंमत नाही. दृष्टांत फार आवडतात. परत प्रपंचातलं बोललं की छान वाटतं. किती अक्कल शून्य आहे ती. ऐक नाही बोला. हो माऊली. हो माऊली. म्हणून तर वैदिक लोकाला कलियुगात महत्व नाहीये. हो माऊली. कलेचा प्रभाव आहे, तुमचा नाहीये. हे कलेचा प्रभाव आहे, तुमचा दोष नाही. कारण पापाला पुण्य वर येऊ द्या वाटत नसतं. वाड्याला अग्नी विजवा वाटतो, पेटवा वाटतो. विजवा वाटतो. तसं ते. मग ती वैदिक भाषा बाकीच्या लोकांना रुचत नाही, पटत नाही, झेपत नाही. म्हणून द्रष्टांत त्यांना आवडतात प्रपंचातले. हो माऊली. हो अगदी माऊली. खरं. नाही, हे बहिरंगाची भाषा तीच आहे ना. सिद्धांत नाही, अंतर्मुखता नाही, ग्रंथ लावणं नाही, आत्मसिद्धित करता येत नाही, देहाचं भान आपल्याला त्यांच्या बोलण्यात टाकता येत नाही. त्यांचंच गेलं नाही तर तुमचं काय जाईल? हो माऊली. काय बहिरंगातल्या लोकांचं काय? अंतःकरणाची शुद्धता होईल. पण अंतःकरणाचा बात कधी होईल? अंतरंगात आल्यावर, वेदाचं ज्ञान घेतल्यावर, संतांची संगत झाल्यावर आणि सतत रोज श्रवण केल्यावर. रोज जेवल्यावर पुष्टी येते का 4 महिने जेवल्यावर पुष्टी येते? 8 महिने बंद. कळतं की नाही? हो माऊली. लय अवघड आहे. तुमची बोल फळाड 1 सेकंद लागत नाही. बस सेकंद बी लागत नाही. नादी लागत नाही तुमच्यावर. आमचे गुरुजी आणि आम्ही संपला विषय. चला आहे. आपला विषय होता हे देह दृश्य आहे, पाहणारा द्रष्टा आहे. आता तुम्हाला वाटतं का नाही मी पाहणार आहे म्हणून द्रष्टा पाहतो वाटते का? सांगा बोला. नाही वाटत माऊली. नाही माऊली. आहे का ज्ञान? नाही. आहे का ज्ञान? नाहीये माऊली. नाही. मग दृश्य जगत बी आहे, देह बी आहे, वस्तू बी आहे. तेवढं जेवढं दिसतं त्रिपुटीला तेवढं तुला द्रष्ट आहे आणि त्याला पाहणा द्रष्टा आहे. द्रष्टा हा ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप हा निर्विकार आहे. निर्विकार हा विकार नाही. त्याच्या संबंधातून क्रिया होती पण तो क्रिया करीत नाही. हो दिसते माऊली. का मी? हॅलो. हो दिसतंय. दिसतंय माऊली. सांगा आता बोलले काय समजलं तुम्हाला? काय बोलले मी? की द्रष्टा कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे, निर्विकार निर्विकार आहे, आहे. तो जाणतो आणि तो ज्ञान स्वरूप एक आत्म्याचं रूप आहे. तो वृत्तीला आधार आहे पण तिथे विकार नाहीये. त्याच्यामुळे व्यवहार आहे, त्याचा व्यवहार नाहीये आणि तो व्यवहार करतोय. आपण त्याला पाहतो, आपण त्याच्या आत्मा आहे आणि तो द्रष्टा. तर व्यवहार करायला तो त्याच्या संबंधाने व्यवहार आहे. सांगितलं ना द्रष्टा म्हणून द्रष्टाला जाणणारा द्रष्टा सांगितलं की नाही? हो सांगितलं माऊली. मग द्रष्टा वाटतंय का मी पाहायला वाटतं? मी पाहिलं वाटतं. पण मी म्हणताना ऐका थांबा. मी म्हणताना मी आत्मा आहे. अहम ब्रह्मास्मी, आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. मी ब्रह्माचे, मी आत्माचे. मग मी हे आत्मरूपाला एक छेदक शब्द आहे. तर मी पाहणारा झालो म्हणजे अविद्येत गेलो आणि मी आत्मा म्हणजे मी राम झालो. मग पाहणारा जर मी विकारी झालो तर अविद्याच आहे. आणि मी जर पाहणारा नाहीये, मी अलग आहे. त्याला दृश्याला जाणणारा मी अलग आहे. हा दृश्य आहे
हा नरष्ट आहे, हा दोघांचा संबंध आहे, नंतर व्यवहार आहे, आणि जाणणारा मी अलग आहे, मी निर्विकार आहे, मी आत्मा आहे, जीवाचा व्यवहार आहे, मी त्याला आधार आहे, आणि वृत्ती जगताकडे जाती, बाहेरमध्ये येते, ती त्रिपुटी आहे, ती जगाताला दाखवते, तिचा बात ज्ञानानं होतो, ती कल्पित ठरती, परमात्मा प्रगट होतो, जीवाशिवाचा अभेद होतो, तो मी आहे असा ज्ञान होतं, परमात्म्याचा संबंध येतो, देहाचा संबंध जातो, आणि तो परमुक्त होतो, की आमचा वेदांताचा प्रसाद साधक खातो. शास्त्रानंद माऊली. कोटी कोटी प्रणाम. त्या चिंतनात राहावं आपण सतत. धन्य आहेत माय, तुम्ही धन्य आहेत खरंच. हीच भाषा आपल्याला पाहिजे, आपण ह्याच रस्त्यावर आलं पाहिजे. कुणात काही त्रुटी असते, कुणात काही त्रुटी असते, पण चिंतनामध्ये सगळी संपत असते. वेदाची संपत्ती लुटायची असते, अभेद भक्ती वाटायची असते, हरीला भेटायचं असतं, देहातून सुटायचं असतं, आणि आपल्या आपल्या पदावर यायचं असतं, हरिरूप व्हायचं असतं. हरीलाही मागणं मागायचं असतं की मला हरिरूप कर बापा, मला देहात ठेवू नको, मला दृश्याची आवड होऊ देऊ नको, तुझ्याच पासून मला अलग करू नको. तू तर माझ्या सोबत आहेस, तर मी देहासोबत का राहते ते तुला कळावं. तू तुझ्यासोबत मला घ्यावं. तू तर जाणतायस, तू सर्वज्ञ आहेस, तू सर्व व्यापक आहेस, तू माझ्या सोबत आहेस, तर मी देहासोबत का? आई बाळाला सोडत नाही, तसं तू म्हणून मला सोडू नकोस. बाळ कुठे फिरत त्याला आई धरते, तसं वृत्ती कुठे फिरती, तू त्या वृत्तीला सांभाळ. हो मग किती सुंदर. खरंच आहे, तोच सांभाळतो. किती छान बोध आहे माऊली. हरीला पाहताना, पांडुरंग हरी म्हणताना, वासुदेव हरी विचार करताना हेच मागणं असावं. हेची दान देवा देवा तुझा विसर नवा. तुझा विसर होऊ देऊ नको, कारण तू आत्मरूप आहेस, मी देहरूप आहे. तर तुला नाही विसरणे तर देहरूप जात आहे, तुला विसरल्यावर देहरूप येते, म्हणून तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी याची माझी सर्व गोडी. तुझं गुण गाईल, गुणाच्या पलीकडे जाईल, तिथे तुम्हाला जवळ घेशील, तुझं माझं नातं तयार होईल, आत्मभाव जागा होईल, परमभावात मन येईल, आणि तुझ्या सुखात माझं जीवन जगता येईल, माझं अज्ञान संपून जाईल, आणि तुला मला पाहता येईल, तुझ्यातच राहता येईल, तुझं सुख घेता येईल, आणि देह सुख टाकता येईल. असं करता येईल का रे हरी मला? पांडुरंगा देशील ना ही कृपा, ही अवस्था देशील ना मला? तुला भक्ताची आवड आहे ना, मग मी भक्तच आहे ना. तुला भिन्न पाहणारे नाचत येतात, तुझ्याशी अभिन्न होणारे तुझ्या स्वरूपामध्ये राहतात. त्याचं नाचणं कुठलं, त्याचं हसणं कुठलं, त्याचा व्यवहार कुठला, तो तुझ्या संबंधात असतो. तुला ओळखासाठी धडपड असती, मनाची तरफड असती, बुद्धीची तगमग असती, बोधाचा प्रसाद असतो, वेदाचा मार्ग असतो, तो तिथे भेटत असतो. म्हणून तुझा माझा सतत अभेद आहे, हा त्याचा भक्तीचा रंग असतो, साधूचा संग असतो, आत्मभावाचं मिलन असतं, मन तुझा दंग असतं, अद्वैताचं ज्ञान असतं, देहाचं भान संपत, हरीमध्ये ते मन विराजमान होत. पुन्हा कुठं बोलायचं राहतं, काय बोलावं, वाणी संपली, कुणाला बोलावं, अभिन्न झाला, कसं बोलावं त्याला, सांग हरी मला, कसं बोलू तुला?
साष्टांग साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर आलं. हरण शब्दा विद्या कार्य है. धन्य आहेत माऊली, तुम्ही धन्य आहेत खरंच माय. नाही बेटा, तुमच्यासाठी येते. मी कुठली धन्य आले. मी बाहेर जाऊन येते, थोडं काहीतरी यायले माझ्या समोर. टर्न ऑफ मुक्ती आणि बुद्धीतली विषयासक्ती. एक मुक्ती असते अभेदामुळे, भक्ती असते भेदामुळं, आणि स्थिती आत्मस्थिती ज्ञानामुळं, आणि जगताची रीती अविद्येमुळं, वृत्तीत विकार तुमच्या पापपुण्यामुळं, वृत्तीचा बाध बोधामुळं, ईश्वराचा साक्षात्कार श्रवणामुळं, तो मी कळणं त्या ओळीमुळं, आणि त्याच्या अंतरात तो पाहता येणं ज्ञानामुळं. खूप छान आहे, खूप छान. खूप छान. काय शब्द येतात, काय माझे गुरु बरसात टाकतात, काय माझं जीवन अमृत प्यायचंय, इथून नाही आता हलायचं बेटा. देवारा कसाय माणसाला बांधून मारतो, शब्द अंगावर येतो तो झटकून द्यावा लागतो. अविद्या असते तिला मारून टाकावं लागतं. ब्रह्मविद्या हृदयात ठासाठवावी लागती. हरीची भेट घ्यावी लागती. त्या देहातून मुक्ती मिळवावी लागती. प्रगत प्रती हरीची घ्यावी लागती. आणि बोधाला पकडून घ्यावं लागतं. बाकीचं पकडणं संपवावं लागतं. साष्टांग दंडवत माऊली. खरंच बाकीचं सोडून द्यायचं. फक्त पकडावं बोधाला, जाणावं वेदाला, मानावं गुरुला. संपलं, संपलं जीवन आमचं, संपलं. मानावं गुरुला, पकडावं बोधाला, बाहेर काढावं अज्ञानाला, जीवन जगावं श्रवणाला, आत्मचिंतन द्यावं मनाला. बस, बाकी त्या मनाला काही देऊ नये. मन बेकार होतंय, चंचल होतंय, पागल होतंय, हे देहाचं नातंय. हो माऊली. ते होऊ देऊ नका. सांभाळा, तोल जातो, पण सांभाळायचं. तोल जातो. काल येताना आम्ही सोडलं, देहाहून आत्मा वेगळा आहे असं जीव जाणत नाही. हे वाक्य बोला, बोलेवार देहाहून देहाहून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. देहाहून जीव वेगळा आहे. नाही माऊली, देहाहून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. मन प्रेरणा मन म्हणा. हो माऊली, देहाहून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. हा, हे जर मला बोलायचं. देहाहून आत्मा अलग आहे असा जीव जाणत नाही. हा अनात्मा आहे, त्याला पटत नाही. हे खरं आहे, खोटं आहे, त्याला जमत नाही. तो मी आहे, त्याला अनुभूती नाही. जगताकडे जायची वृत्ती थांबत नाही. हा खेळ ज्ञाना वाचून संपत नाही. हो माऊली. हो माऊली, आणि ज्ञान गुरुच्या मुखातून आल्याशिवाय राहत नाही. गुरुकडेच जावं लागते, ज्ञान नाही माऊली. हो. आता ऐका, देहाहून आत्मा वेगळा आहे हा जीव जाणत नाही. ह्याच्यामध्ये 3 पदार्थ आले. एक देह, एक आत्मा, एक जीव. सांगा 3 पदार्थ सांगा, 3 वस्तू सांगा. देह, आत्मा आणि जीव. देह दृश्य आहे, आत्मा सतत आहे. हा जातो येतो, मरतो जन्मतो. तो मरत नाही, जात नाही, येत नाही. आणि जीवाला ज्ञान झाल्याशिवाय त्याचं या देहातून त्या देहात सगळं थांबत नाही. सांगा 3. देह दृश्य आहे, आत्मा सतत आहे, पण जीवाला ज्ञान झाल्याशिवाय त्याचं फिरणं थांबत नाही या देहातून त्या देहात. मग 3 भिन्न भिन्न आहेत की नाही? हो माऊली. हे कळतं का? सीत आल्याशिवाय नाही कळत माऊली, नाही कळत.
जीव गेला म्हणतात का जीव मेला म्हणतात? खरं बोलायचं. जीव गेला म्हणतो माऊली. का मेला? नाही, जीव गेला म्हणतो. पण जी हा कुडीतून गेला, अधांतरी गेला, त्याचा हिशोब राहिला, गंगेवर पिंड झालं आणि त्याचा हिशोब यमाच्या पुढे चित्रगुप्तानं केला. समोर तो कबूल करू लागला. तो जीव आत्मा ज्ञानानं ब्रह्म झाला. हिशोब आहे का त्याला? नाही माऊली, नाही. मग जीव जातो त्याला हिशोब आहे, आणि जीव ब्रह्म होतो हिशोब बंद आहे. अगदी खरं माऊली. ब्रह्म जातं का? ब्रह्म जातं का? नाही जात माऊली. मग तुम्ही जीव गेला म्हणता का जीव मेला म्हणता? गेला. किती वाजता गेला? नाकातून गेला का डोळ्यातून गेला का थोबाडातून गेला? पण गेला. का बरं जीव गेला? थांबते मी आता, थांबते. तो बाहेर का निघाला? कारण तो ब्रह्मस्वरूप नाही झाला. साष्टांग नंदन हो माऊली. माऊली, अगदी त्याचं साष्टांग. हा. ज्या अग्नीवर पाणी शिंपडलं तर तिचे वाफ होऊन ते पाणी संपलं, तसं बोधानं मन संपलं, प्राण प्रणव झाला, ब्रह्म झाला. जीव म्हणते त्याला, जीव ईश्वरात लीन झाला. कुठं बाहेर आला? बाहेर जायला आणि यायला आणि पुढे जायला कुठं उरला? जीव शिव झाला. ब्रह्मज्ञानी म्हणते त्याला. याच हे वैभव आहे. अकलीचा पत्ता आहे का? हो माऊली. कळतं का हे? नाही कळत माऊली. हरिओम टटरम बटरम ऐकायचं तिथे म्हणायचं छान छान आकडे. तुला कळतं का सिद्धांत काहीतरी? इकडे येईल ना काय? त्याच्यात राहा, अनुभवात ये, सिद्धांताकडे जा, अंतरंगात ये, वेदांताकडे जा, आत्मचिंतन पाठ कर, वेदाचा रस्ता नीट धर. दृष्टांतात काय पुष्कळ की दृष्टांत सांगण्याची रीती आहे. सिद्धांत अनुभवाचं खाते काय? व्यवहारिक भाषा दृष्टांत आहे. परमात्म्याला प्रगट करणारा सिद्धांत आहे आणि हा बोलणारा वेदांत आहे. हे बाहेर निघणार हे वेदांत आहे. माती दगड कळलं ऐकायचं ते सटरम बटरम भयलंगा ते चांगलं वाटतंय. तेच विषय आवडत असतो या लोकांचा. खोबरं खटाळगिरी एक समोर तेच. आमच्या महाराज म्हणायचे वक्ता नाही वक्ता. पहिल्यांदा सांगतो मुरुस्तर वक्ता म्हणायचे 12 महिने 18 काळ. वक्ता तो वक्ता नव्हे श्रुती यावे. श्रोत्याला सांगणारा साधन ज्ञानाचं असतं. आत्मचिंतन वेदाचं असतं. बोध स्वरूपाला प्रगट करणारा असतो. चित्ताला चिन्मयता येते, बुद्धीची भ्रमता जाते, देहाची बायता वृत्ती होती आणि स्वरूपाला प्रगट करणारी ज्ञानाची स्थिती ही रामाची भेट असते. अज्ञान भस्म असतं, मन वेधून असतं, तिथं आत मिलन असतं, जगताचं भान मिथ्यात्वाचं असतं. संबंध कल्पित देहाचा असतो, वृत्तीमध्ये राम सतत असतो, देहाचं भान संपलेलं असतं, आत्मत्वाची जाण असती. हे प्रपंच बोलणं कल्पित खोटं असतं. तिथं काय बुद्धी सांगत असते का? तिला व्यवहार माहित नसतो कारण ती राम असते. तिला देहा संबंध नसतो, संबंध येत असती. ती प्रपंचात नसते का? बोधानं व्यापकतेमध्ये बुद्धी विराजमान होती. व्यवहार कुठला तिला? जिथं देहाचा संबंध संपला, जिथं अज्ञानाचा नाश झाला, देहभाव वृत्तीने टाकून गेला, आत्मभावात ती सतत आली, रामाची ओळख करून दिली, बोधाची संपत्ती तिने लुटली, तिला संत भेटले, तिथं अविद्या संपली, ब्रह्मानुभूती आली, मनाची शांती झाली. माऊली बापरे, प्रणाम. मनाची शांती झाली. खरंच माऊली काय शब्द आलो. तीनच गोष्टी की जीव हा देहाहून आत्मा भिन्न आहे हे जीवाला माहित नाही. काय सुंदर विषय आहे. एक आत्मा सांगितला, एक देह सांगितला, एक जीव सांगितला. आता देह कसा पंचमहाभूताचं कार्य, जीव कसा अंतःकरणावर शून्य चैतन्य, तो विशिष्ट बनलाय.
अंतःकरणामध्ये आभास मिसळलाय आणि त्या आभासामुळे व्यवहार झालाय. वृत्तीला देहाचा संबंध झालाय, कारण वृत्ती ही अविद्या कृत असते. तर गुणाचा संबंध आहे, हरीचा नाही. देहाची ओळख आहे, परमात्म्याची नाही. आणि अनुभव जगताचा आहे, ईश्वराचा नाही. म्हणून अंतःकरण हे जीव आहे आणि त्याच्या पलीकडे परमात्मा हा आत्मा शिव आहे. आणि हे दिसणारा देह आहे. हे तिने जर कळत नसेल तर तुमचं पाप आहे. हो माऊली, अगदी एवढं सांगून कळत नसेल तर पापाशिवाय काहीच नाही माऊली. इतकी सुंदर सांगितलं. देवा द्यायला तू खरंच आहे माऊली, या तिन्हीशिवाय काहीच नाही. एक देह, एक आत्मा आणि ते जीव. देह म्हणजे पंचभूताचं कार्य दिसणार. एक मिनिट विषय सांगायचा अगोदर की हे देह त्या जीवाला तो आत्मा त्याहून मी वेगळा आहे असं माहितच नाही. तो त्या देहालाच माझं म्हणतो की नाही? हो माऊली. हो माऊली. मग आत्मा ह्या देहाहून वेगळा आहे तर तो अनात्माशी एकच झाला ना, वेगळा कुठे येतो? आत्म्याचं भान असतंय त्याला देहाचं भान आहे. हे वाक्य ऐका, मला तेच बोलायचं, पुन्हा पुन्हा मला पुढे जायचं नाही. ऐका, देहाहून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. देहाहून आत्मा वेगळा आहे असं जीव जाणत नाही. ह्याच्या 3 पदार्थ आले, एक आत्मा, एक देह आणि जाणणारा जीव. 3 वस्तू आल्या की नाही सांगा? हो माऊली. मग देहाची व्याख्या वेगळी, पंचमहाभूताचं कार्य देह. आत्मा पंचभूताचं कार्य नाहीये, पंचकोशाच्या पलीकडे. देह त्रयातीत आहे, पंचकोशात येत आहे. शब्द वाचू नये, इंद्रिया वाचू नये. मग तो आत्मा आहे. आणि तो व्यवहार करणारा जीव म्हणजे अंतःकरण. अंतःकरण हे त्याच्यातून त्रिपुटीने उत्थान पावतं. उत्थान पावताना अविद्या असते, कारण अविद्येमध्ये वृत्तीचं उत्थान असतं. कारण भगवंतामध्ये व्यवहार नाहीये, पण भगवंताच्या संबंधाने व्यवहार आहे. ते त्रिपुटी आहे आणि तो जीव आहे आणि हे देह आहे आणि तो आत्मा आहे. हे काय कळतंय? तो परमात्मा. ज्याला कळतं तो परमात्मा. हो माऊली. बोलता येईल स्वतः येतं का आत्मरूप? येतं का बोललेलं? नाही माऊली. नाही ताई, नाही. बसली का बैठक मोक्षाची? कळला का अभंग? जिथं वृत्तीमध्ये नाही भंग तो अभंग. हो माऊली. पांडुरंग हरी वासुदेव हरी माई माई कोटी कोटी दंडवतो. काय कळत आपल्याला? नुसतं थे नाचायचं, अलीकडे बोलायचं. पानं उलटायचे, झालं. त्या बाईचा परमार्थ झाला. पानं उलटली. अगं अज्ञान उलट ना, नुसतं पानं उलटती होय. तुला जीव कळणं, देह कळणं, आत्मा कळणं, कुठं आहेत आपण ते समजणं, प्रपंच निसटून जाईन, संसार बाजूला सरकन. वाघ मान किती कमी पडतो आपण. खूप कमी. कुठपर्यंत आलो? 60 संपले, 62 संपले, 62 संपायले, 67 67 67 काळ खायलाय. 60 62 62 झटकायला का नाही आयुष्य हातात? हो ना. 59 तरी पण जाग नाही. जाऊ दे, आपल्याला का आपलं बघायचं, पण हे 3 वाक्य सोडायचे नाही. देहाहून आत्मा वेगळा आहे हे जीवाला कळत नाही. साधी भाषा आहे, ते पण पाठ करता येत नाही, बोलता येईन काय नाही, काय नाही. शब्द बुद्धी पकडतच नाही.
ते आत्मचिंतन तिला झेपतच नाही. आज ज्ञान संपायला तयारच नाही. बुद्धीतून ते हटतच नाही. रामाची भेट होतच नाही आणि ब्रह्मावसान येतच नाही. काय करावं? रोज चिंतन करावं. आता 3 व्याख्या कळाल्या. देह, जीव, आत्मा. 3 कळालं का नाही? सांगा बरं कोण कोण आहे? हो माई. जीवाहून देह, जीव, आत्मा. मग आता तुम्हाला म्हणलं देह काय तर पंचमहाभूताचं गटुड आणि त्याला पाहणारा द्रष्टा आणि तो जीव. जीव कोण आहे? जीव कोणाला म्हणायचं? प्रमाता. अंतःकरण. अंतःकरणामध्ये क्रिया होती. जीवाला सुख दुःख वाटतं. जीव देहाकडे जातो आणि त्याला आज पाहतो. खोट्यामध्ये येतो. जगताला आहे म्हणतो, परमात्म्याला नाही म्हणतो. तगमग करतो, गुणाला धरतो, वासने शिरतो, मी करतो, अविद्येत मरतो, साधूकडे गेले की तरतो. हो माऊली. साष्टांग चलो आम्ही करलो. साई सेवा केली पाहिजे. आम्ही सर्वून गेलो. कसं सांगितलं जीवाचं खाणे? एका मिनिटात सांगितलं की नाही? हो माऊली. साष्टांग दंडवत. होत आहे. एवढे तरी काम दिलं देवानं सोपवून. धन्य आयुष्य झालं आमचं. धन्य झालं. खरंच मुखातून वेदाचं चिंतन आलं. आयुष्य तपमय झालं. पांडुरंग काय करू? त्याला आम्हाला तुझं चिंतन केलं, तुझं श्रवण केलं, जगाला तुलाच वाटून दिलं. तुझा कसा आहे ते कळवून दिलं. कळण्यामध्ये आमचं वैभव आम्हाला आलं. पण तुझं काम आम्ही केलं. आता भीती नाही आम्हाला, काळणीत नाही आम्हाला आणि हे ज्ञान आमच्या साधकात. साष्टांग दंडवत माऊली. खरंच आहे. आता जीव कुणाला म्हणायचं, आत्मा कुणाला म्हणायचं, देह कुणाला म्हणायचं हे तुम्ही मला उद्या सांगायचं. हो माऊली. मंडळी श्री गुरु ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय.